आणि आता बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाचे नगरसेवक यांची नागपूर खंडपीठात याचिका पाहायला मिळते, तर विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली आहे। गट नोंदणी संदर्भात काही त्रुटी दाखवत पूर्तता करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते। आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांवर नगरसेवकांनी याचिका दाखल केली आहे। वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आता 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। दिल्लीतील हायकमांडनं चंद्रपुरातील वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादावर तोडगा काढलाय। त्यानुसार आता वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद दिलं जाणार आहे। पहिली 2.5 वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद मिळेल। पुढील 2.5 वर्ष वडेट्टीवार गटाचा महापौर असेल, तर शिवसेना ठाकरे गटाकडे स्थायी समिती असणार आहे। चंद्रपूरमधील काँग्रेसमधला अंतर्गत वाद संपताना दिसत असतानाच वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। नागपूर विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवल्या होत्या। नागपूर विभागीय आयुक्तांनी त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश काल दिले होते। आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी याचिका दाखल केली। वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। चंद्रपुरात 10 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। या महापौर आणि उपमहापौराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। चंद्रपुरात महापौर उपमहापौर बसवण्याच्या काँग्रेसच्या हालचाली सुरू असताना भाजपनं देखील उमेदवारी दिली। चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी देण्यात आली, तर उपमहापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक संजय यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून दोन्ही नावांचं पत्र जारी करण्यात आले। भाजप गटनेते आणि उपमहापौरपदी किशोर जोरगेवारांचे समर्थक, तर महापौरपदी सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थकाला संधी देत सत्ता संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे।